मी रश्मी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवूया झणझणीत असा कटवडा। हा कोकणातल्या पद्धतीने मी हा कटवडा झणझणीत असा आज बनवणार आहे। त्यासाठी मी इथे काही साहित्य घेतलंय। तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर सिम्पली मराठी रेसिपीजला लाईक करा, शेअर करा आणि आज आपण झणझणीत असा कोकणातल्या पद्धतीचा कटवडा बनवणार आहोत। करूया। तर कटवडा बनवण्यासाठी मी इथे बटाटे घेतले उकडून। हे मी 6 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतले। हा 1 वाटी कांदा घेतलाय, छोटी 1 वाटी कांदा आहे। हे 10 ते 12 मी लसूण पाकळ्या घेतल्यात। ह्या 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात। हे तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घेतल्यात। 1 इंच आलं आहे। ही कोथिंबीर आहे। पाव चमचा हळद आहे। इथे मी बेसन घेतलंय। हे 1 कप बेसन आहे। हा थोडासा हिंग, थोडीशी हळद, थोडासा ओवा, चवीनुसार मीठ आणि थोडंसं लाल तिखट घेतलंय। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलंय। त्याच्यात ह्या मिरच्या मी तोडून घालणार आहे। आपण ह्या मिरच्या मिक्सरमधून थोडं फिरवून घेणार आहोत, जाडसर भरड करून। तर ह्या मिरच्या मी सगळ्या घालून घेते आणि ही आलं आणि लसूण। आता आपल्याला हे पाणी न घालता हे वाटून घ्यायचंय। हे बघा, मी मिक्सरमधून हे आलं लसूण हिरवी मिरची बारीक वाटून घेतली आहे। आता गॅसवर मी एक कढई तापत ठेवली आहे आणि त्याच्यात मी 2 चमचे तेल घालून घेतलंय। आता तेल आपलं चांगलं तापलंय तर मी त्याच्यात 1 चमचा राई टाकून घेते। तुम्हाला कांदा वापरायचा नसेल तरी काहीच हरकत नाही, तुम्ही स्किप करू शकता। पण मला वड्यामध्ये कांदा आवडतो म्हणून मी कांदा घातलाय। कांदा असा थोडा परतून घेतला की त्याला पाणी सुटत नाही। आता कांदा थोडासा परतून झालाय तर हे आलं लसूण आणि मिरचीचं वाटण घालते। आता आपल्याला वाटण हे चांगलं परतून घ्यायचं आहे कांद्याबरोबर। आता आपला कांदा लसूण मिरची चांगली परतली गेली आहे। आलं लसूण आपण थोडीशी याच्यात हळद टाकून घेऊया। हळद पण चांगली मिक्स करून घेऊया। आता हळद पण चांगली मिक्स झाली आहे। आता आपले बटाटे आपण असे हाताने थोडे फोडून घेणार आहोत। मी बारीक किसणार नाहीये, मी हाताने असे फोडून थोडेसे मोठे फोडीच टाकणार आहे। आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। आपल्याला हे जास्त शिजवून घ्यायचं नाहीये, अर्धा मिनिट फक्त परतून घ्यायचंय। कांदा लसूण चांगली त्याच्यात मिक्स झाली पाहिजे। टाकून घेते। कोथिंबीर घालणार आहे आणि हे आता चांगलं मिक्स करून घेऊया। इथे आपली बटाट्या वड्याची भाजी तयार आहे। आता मी गॅस बंद करून घेते। आता मी इथे हे 1 कप बेसन घेतलंय। त्याच्यामध्ये हा थोडासा ओवा, अर्धा चमचा ओवा, थोडीशी हळद, थोडासा हिंग, थोडासा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे एक बॅटर बनवायचं आहे। इथे आपलं हे बेसनचं बॅटर बनवून झालंय, हे बघा।
त्याच्यात मी चिमूटभर खायचा सोडा टाकणार आहे. मी फक्त चिमूटभर टाकला आहे. तुम्हाला नाही टाकायचा असेल तरी स्किप करू शकता. आता तो चांगला मिक्स करून घेऊया. आता इथे गॅसवरती मी एक कढई तापत ठेवली आहे. त्याच्यात मी तेल घालून घेतलं आहे. आता आपण ह्याच्यात एक एक वडा टाकून घेऊया. बेसनच्या बॅटरमध्ये घोळवून आपल्याला एका वडा याच्यात सोडायचा आहे. कढईत जेवढे बसतील तेवढेच आपल्याला त्याच्यात सोडायचे. आता हे वडे आपण परतून घेऊया. इथे हे बघा आपले वडे तयार झाले. छान असे त्याला लाल कलर आलाय. आता मी हे वडे काढून घेते. त्यात ही हिरवी मिरची पण तळून घेणार आहोत. मी त्याला साईडने थोडीशी स्लीट करून घेतली आहे. अशी जर आपण तळली तर ती अंगावरती उडू शकते. छान असे तळले गेले. आता ह्याच्यावर मी थोडंसं मीठ टाकून घेणार आहे. इथे वड्याचा कट करण्यासाठी इथे मी ही एक मोठा कांदा आणि थोडंसं खोबरं हे भाजून घेतलंय. हे सुकं खोबरं घेतलंय मी. तुम्ही ओलं खोबरं पण घेऊ शकता. आणि हे तेलावरती मी फ्राय करून घेतलंय. हे एक लिंबू कापून घेतलंय मी. लिंबाचा रस लागणार आहे. एका लिंबाचा रस आपल्याला. हे 2 टोमॅटो घेतलेत मी. ही थोडी कोथिंबीर आहे मूठभर. 4 ते 5 पाकळ्या लसूण आहे. 1 इंच आलं आहे. हा कांदा आहे मीडियम साईज एक बारीक कापून घेतलेला. इथे ही हळद आहे थोडीशी. हे मालवणी तिखट आहे 1.5 चमचा. हे 1.5 चमचा लाल तिखट आहे. 1 मोठा चमचा धणेपूड आहे. अर्धा चमचा ही जिरेपूड आहे. तर आता आपण पहिल्यांदा हे भाजलेलं खोबरं आणि हे हिरवं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कोथिंबीर, लसूण, आलं आणि हे टोमॅटो बारीक कापून घालणार आहे. आणि मी याचं हिरवं वाटण करणार आहे एकत्र असं. आता गॅसवर मी एक कढई ठेवली आहे. त्याच्यात मी तेल घालून घेते. आपल्याला इथे कट करायचं आहे म्हणून मी 4 चमचे तेल वापरलंय. तेल थोडं जास्त टाकलंय. थोडंसं जिरं घालूया. जिरं थोडं तडतडलं की कांदा घालूया. कांदा आपल्याला त्याच्यामध्ये मी ही हिरवं वाटण घालून घेते. हे आलं, लसूण, टोमॅटो आणि कोथिंबीर याचं वाटण आहे. हे पण आपण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आता आपल्याला ते. थोडंसं पाणी घालून घेते 1 चमचा. मसाले चांगले परतून घेते. आता मसाले चांगले परतले गेले तर मी खोबऱ्याचं वाटण घालते.
आपल्याला पाहिजे तेवढंच वाटण ह्याच्यात घालायचं आहे. आता आपण हे पण चांगलं मिक्स करून घेऊया. ते आपले मसाले चांगले परतून झालेले आहेत. साईडने तेल सुटायला लागलंय. आता आपण हे गरम पाणी घालून घेऊया त्याच्यात. आता कटाला चांगली उकळी आली आहे, तर मी झाकण ठेवून कट थोडा वेळ शिजवून घेते. इथे आपला हा बघा मस्त चमचमीत असा कट वडा तयार आहे. आता तो आपण असा थोडासा फोडून घेऊया हाताने. हा बघा असा. आणि हा कट हिरवा वाटाण्याचा कट आपण त्याच्यावरती हा घालून घेऊया. झणझणीत असा आपला हा कट वडा तयार झालाय. थोडासा कांदा घालूया, थोडंसं फरसाण घालूया, थोडीशी कोथिंबीर घालूया. इथे आपला झणझणीत असा कोकणातल्या पद्धतीचा कटवडा इथे तयार आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.